नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर प्रत्यक्ष करामध्ये 14.4% वाढ. 500 रुपयाच्या आणखी नव्या नोटा जारी करणार अरुण जेटली. काळा पैसा बँकांमध्ये जमा केल्यानं तो पांढरा होत नाही. बँकांमध्ये जमा झालेल्या 7 लाख कोटींच्या रकमेवर वैध असलेला कर केंद्र सरकार वसूल करणार. हवाला व्यवहार प्रकरणी दिल्लीत एकाला अटक. 13.5 कोटींची रोकड जप्त. पुणे रेल्वे स्थानकावरही 2 प्रवाशांकडून 25 लाखांच्या नव्या नोटा जप्त. विमुद्रीकरणाच्या विरोधात येत्या जानेवारीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन छेडणार. उत्तम पाऊसमानामुळे देशात विक्रमी पीक येण्याची शक्यता केंद्रीय कृषी मंत्र्यांकडून व्यक्त. निवडणूक प्रचारातल्या कथित वादग्रस्त वक्तव्याबद्दल रावसाहेब दानवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. आणि कल्याण कर्जत दरम्यान विस्कळीत झालेली रेल्वे सेवा युद्ध पातळीवर केलेल्या प्रयत्नांमुळे पूर्वपदावर. आणि आता सविस्तर वृत्त. अधिकाधिक नव्या नोटा चलनात आणण्याला आमचं प्राधान्य असून हे उद्दिष्ट आम्ही झपाट्यानं साध्य करू, अशी ग्वाही केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे. आत्ताही भरपूर नव्या नोटा चलनात आल्या असून विमुद्रीकरणामुळे कुठेही हिंसक प्रकार घडले नाहीत. रिझर्व्ह बँकेकडे पुरेसं चलन असून लोकांनी घाबरून जायचं कारण नाही, असं ते म्हणाले. 500च्याही खूप नव्या नोटा चलनात लवकरच येतील. नोटांच्या वितरणात सुधारणा करण्यात आली असून त्यामुळे बँकांची क्षमताही वाढली आहे, असं ते म्हणाले. 19 डिसेंबरपर्यंत थेट करात 14.4%, अप्रत्यक्ष करात 26.2%, अबकारी करात 43.3%, तर सीमा शुल्कात 6% वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे LIC, पेट्रोल, पर्यटन व्यवसायामध्ये वाढ झाली असून म्युच्युअल फंडातली गुंतवणूकही मोठ्या प्रमाणात वाढल्याचं जेटली म्हणाले. विमुद्रीकरणाचा निर्णय 8 नोव्हेंबरला केंद्र सरकारनं जाहीर केल्यानंतर आतापर्यंत जवळपास 60 लाख व्यक्ती आणि कंपन्यांनी बँकांमध्ये 7 लाख कोटीच्या जुन्या नोटा जमा केल्या आहेत. पण काळा पैसा बँकांमध्ये जमा केल्यानं तो पांढरा होत नाही. त्यामुळे या अवाढव्य रकमेवर वैध असलेला कर अत्यंत काटेकोरपणे वसूल केला जाईल, असं एका उच्च सरकारी अधिकाऱ्यानं आज नवी दिल्लीत PTIशी बोलताना सांगितलं. बँकांमध्ये पैसे भरणाऱ्या प्रामाणिक व्यक्तींना कोणताही त्रास होणार नाही, पण काळं धन वैध करण्याचा उद्योग करणाऱ्यांना सरकार कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असा इशारा या अधिकाऱ्यानं दिला. बेहिशेबी मालमत्ता असलेल्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा लाभ घेऊन कायद्यानुसार लागू असलेला कर भरता येईल. पण असं न केल्यास कायदा आपलं काम अत्यंत कठोरपणे करेल, असं हा अधिकारी म्हणाला. अघोषित मालमत्ता बाळगल्याप्रकरणी दिल्लीच्या रोहित टंडन या वकिलाला सक्तवसुली संचालनालयानं अटक केली आहे. लंडनच्या घरावर आणि कार्यालयावर छापे घातल्यावर त्याच्याकडे 125 कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न असल्याचं आढळलं. रोहित टंडन हवाला प्रकरणामध्ये सहभागी असल्याचा संशय आहे. या वकिलाच्या घरावर छापा घातल्यावर तिथून 13.5 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. या तपासादरम्यान कोलकात्याचा व्यापारी पारसमल लोढा याची माहिती मिळाली होती. पुणे लोहमार्ग पोलिसांनी आज पुणे रेल्वे स्थानकावरून 2 प्रवाशांकडून 25 लाखांच्या नव्या नोटा जप्त केल्या आहेत. हे प्रवासी वाराणसीहून आले असून पुणे रेल्वे फलाटावर पोलिसांनी संशयावरून त्यांना हटकलं असता त्यांच्याकडे नव्या 2,000 रुपयांच्या 25 लाख मूल्यांच्या नोटा सापडल्या. दोन्ही प्रवाशांकडे या रकमेसंदर्भात कोणतेही अधिकृत कागदपत्र नसल्यानं पोलिसांनी ही रक्कम ताब्यात घेतली. या संदर्भात आयकर विभागाला माहिती दिली असून पुढील चौकशी सुरू आहे. विदेशातला काळा पैसा आणण्याचं आश्वासन सरकारनं पाळलं नाही. विमुद्रीकरणाच्या निर्णयाचा फटका सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांना बसला आहे. काळा पैसेवाले सुखात आणि शेतकरी मात्र दुःखात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अद्ययावत सभागृहाचं उद्घाटन करताना ते आज अहमदनगर इथं बोलत होते. सरकारचे सर्व निर्णय जनहित विरोधी असून सहकार क्षेत्राला मारक आहेत. आपल्याच कष्टाचा पैसा वेळेवर मिळत नसल्याचं सांगून विमुद्रीकरणाच्या विरोधात येत्या 9 जानेवारीला राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा पवार यांनी दिला. केंद्र सरकारनं गेल्या 2 वर्षात घेतलेले निर्णय आणि विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे देशातल्या जनतेचं शेतकरी, कामगार, व्यापारी आणि लघु उद्योग वर्गाच्या झालेल्या नुकसानाविरोधात काँग्रेस येत्या 2 जानेवारीपासून राज्यात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितलं.
ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. 8 जानेवारीला राज्यभर घंटानाद करणार असल्याचं ते म्हणाले. विमुद्रीकरणामुळे झालेल्या नुकसानीची माहिती द्यावी. पंतप्रधानांनी दिलेली 50 दिवसांची मुदत संपत आल्यानं एटीएम आणि बँकांमधून पैसे काढण्याची मर्यादा मागे घ्यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. विमुद्रीकरणासंदर्भात श्वेतपत्रिका काढावी आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावीत असंही चव्हाण म्हणाले. पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आम्ही पूर्ण ताकदीनं लढू असं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईचे विभागीय अध्यक्ष सचिन अहिर यांनी आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताना ते बोलत होते. तरुण सुशिक्षित उमेदवारांना आणि समाजातल्या सगळ्या घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा आमचा प्रयत्न असेल असंही ते म्हणाले. यंदा उत्तम पाऊसमान झाल्यानं विक्रमी पीक येण्याची शक्यता केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी व्यक्त केली आहे. कृषी आणि गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या आर्थिक वर्षात संलग्न क्षेत्राचा उच्च विकास दर राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. किमान आधारभूत किमतीपेक्षाही डाळी आणि इतर पिकांचे दर खाली आल्यास केंद्र सरकार त्याची खरेदी करेल असं आश्वासन कृषी मंत्र्यांनी दिलं. गेल्या 30 महिन्यातल्या कृषी खात्याच्या कामगिरीविषयी माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते आज बोलत होते. दुष्काळामुळे 2015-16 या आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राचा विकास दर 1.2% राहिला होता. राज्यातल्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास अखंड वीज उपलब्ध करून देण्यासाठी सरकार काम करत असून सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप दिल्यानंतर राज्य शासन आता सौर ऊर्जेवर आधारित रोहित्र आणत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मोर्शी तालुक्यातल्या ग्रामठुनी इथं संत्रा उन्नती प्रकल्पाचं भूमिपूजन केल्यानंतर ते आज बोलत होते. राज्यातला शेतकरी आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हावा यासाठी वीज आणि पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यायला सरकारनं प्राधान्य दिलं आहे. या बाबीच्या पूर्ततेनं शेतकरी समृद्ध व्हायला वेळ लागणार नाही असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. नगरपरिषद निवडणूक प्रचारात कथित वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात पैठण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगानं त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. निवडणुकीत लक्ष्मी घरी आली तर तिचं स्वागत करा असं कथित वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी पैठण नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला होता. दानवे यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगानं त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तक्रारींच्या अनुषंगानं निवडणूक आयोगानं चौकशी केल्यानंतर दानवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. रेल्वे वाहतुकीचा बोजवारा आणि त्यामुळे प्रवाशांची परवड ही आता नित्याची बाब झाली आहे. आजही याच गोष्टीचं पुन्हा एकदा प्रत्यंतर झालं. मध्य रेल्वेच्या कल्याण आणि विठ्ठलवाडी स्थानकादरम्यान पहाटे 6च्या सुमारास कुर्ला अंबरनाथ या उपनगरी रेल्वेचे 5 डबे रुळावरून घसरल्यानं कल्याण ते कर्जत दरम्यानच्या वाहतुकीवर अतिशय विपरीत परिणाम झाला. या अपघातात जीवितहानी झाली नाही, तसंच कुणी जखमी झाल्याचंही वृत्त नाही. डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आणि इतर 19 गाड्या ठाणे, दिवा, पनवेल, कर्जत या मार्गानं वळवण्यात आल्या. कल्याण ते सीएसटी दरम्यानची वाहतूक सकाळी 9:23 सुरू झाली असली तरी सगळ्या स्थानकांवर खूप गर्दी होती. रेल्वे वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक टी.के. शर्मा आणि विभागीय व्यवस्थापक रवींद्र गोयल प्रत्यक्ष घटनास्थळी हजर असून दुरुस्तीच्या कामावर जातीनं देखरेख करत आहेत. दरम्यान कल्याण ते कर्जत स्थानकांमधली वाहतूक आता हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचं वृत्त आहे. काळ देहासी आला खाऊ, आम्ही आनंदे नाचू गाऊ असं तुकाराम महाराज म्हणून गेले. कर्करोगाच्या रूपात साक्षात मृत्यूसमोर उभा ठाकलेला असताना आत्मविश्वास आणि जिद्द यांच्या बळावर त्याला नमवणाऱ्या छाया भट यांचं आयुष्य या ओळींचं मूर्तिमंत उदाहरण आहे. तसं पाहिलं तर ती 4 चौघींसारखी गृहिणी, कुटुंबात रमणारी, नोकरी करून घर सांभाळणारी, पण तिच्या या साध्या वाटणाऱ्या जगण्यातच दडली आहे एका झुंजार जिद्दी रणरागिणीची यशोगाथा. शालेय वयापासूनच विविध क्रीडा प्रकारांमध्ये राष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य मिळवणाऱ्या छाया भट यांनी पॉवर लिफ्टिंग या क्रीडा प्रकारात अनेक पदकांची कमाई केली. 2012 साली राष्ट्रीय बेंच प्रेस पॉवर लिफ्टिंगमध्ये त्यांनी रजत पदक पटकावलं. या स्पर्धेनंतर महिन्याभरातच त्यांना आतड्याच्या कर्करोगानं ग्रासलं. त्यानंतरचे 21 दिवस त्यांना अतिशय त्रासदायक उपचार पद्धतींना सामोरं जावं लागलं. असामान्य मनोधैर्य आणि जिद्दीच्या आधारे छाया भट यांनी 3ऱ्या टप्प्यातल्या कर्करोगावर मात केली. त्यानंतर अक्षरशः फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेत त्या जिद्दीनं मैदानात उतरल्या.
पुन्हा व्यायाम आणि सराव सुरू केला आणि जम्मू इथं 2014 साली झालेल्या राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत तब्बल 2 सुवर्ण आणि 2 रजत पदकांची कमाई केली. त्यानंतर पुढच्याच वर्षी 2015 साली जमशेदपूर इथं झालेल्या स्पर्धेतही त्यांनी 2 सुवर्ण, 1 रजत आणि 1 कांस्य पदक पटकावलं. छाया भट यांचं आयुष्य म्हणजे एक दीपस्तंभ आहे. अंधाराचं सावट पडलेल्या आयुष्यांना प्रकाशाची वाट दाखवणारा, जगायला शिकवणारा. सरत्या वर्षात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा दृष्टिक्षेप 2016 या कार्यक्रमाविषयी जाणून घेऊया. 2016 या सरत्या वर्षातल्या महत्त्वपूर्ण घटनांवर आधारित कार्यक्रम दृष्टिक्षेप. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि राज्यातल्या बातम्यांचा वेध दृष्टिक्षेप 2016. 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 7:30 ते रात्री 8:30 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. पुनःप्रसारण 1 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 10 या वेळेत. प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती दृष्टिक्षेप 2016 सरत्या वर्षातल्या बातम्यांवर. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभागाच्या माजी वृत्तसंपादक संजोत आमोंडीकर यांचं आज सकाळी दीर्घ आजारानं निधन झालं. त्या 69 वर्षांच्या होत्या. 1982 सालापासून आमोंडीकर पुणे आकाशवाणीमध्ये वृत्तसंपादक म्हणून कार्यरत होत्या. त्या 2007 मध्ये वृत्त विभागाच्या सहाय्यक संचालक पदावरून निवृत्त झाल्या. पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये आमोंडीकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पंजाब आणि हरियाणाच्या बऱ्याच भागात थंडीची लाट कायम आहे. दाट धुक्यामुळे रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवरही विपरीत परिणाम झाला. नरनौल इथं 3.5 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अमृतसर आणि लुधियाना इथं 6.6 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. काश्मीरमध्ये थंडीच्या लाटेची तीव्रता किंचित कमी झाली असली तरी संपूर्ण खोऱ्यात किमान तापमान अद्यापही शून्याच्या खालीच आहे. लेहमध्ये अद्यापही उणे 7.9 सेल्सिअस तापमान होतं. श्रीनगरमध्ये उणे 3 अंश सेल्सिअस तापमान आहे. हवामान. गेल्या 24 तासामध्ये राज्यात विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात हवामान किमान तापमानात घट झाली. राज्यात सर्वात कमी तापमान जळगाव इथं 7.8 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 36 तासात संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान 35, किमान 16, नागपूर 30-10, पुणे 30-9, औरंगाबाद 30-8, नाशिक 30-9, कोल्हापूर 30-15, रत्नागिरी 35-20, सोलापूर 31-13 आणि अमरावती 30-11. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर प्रत्यक्ष करामध्ये 14.4% वाढ. 500 रुपयाच्या आणखी नव्या नोटा जारी करणार अरुण जेटली. काळा पैसा बँकांमध्ये जमा केल्यानं तो पांढरा होत नाही. बँकांमध्ये जमा झालेल्या 7 लाख कोटीच्या रकमेवर वैध असलेला कर केंद्र सरकार वसूल करणार. हवाला व्यवहार प्रकरणी दिल्लीत एकाला अटक. 13.5 कोटींची रोकड जप्त. पुणे रेल्वे स्थानकावरही 2 प्रवाशांकडून 25 लाखांच्या नव्या नोटा जप्त. विमुद्रीकरणाच्या विरोधामध्ये येत्या जानेवारीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन छेडणार. उत्तम पाऊसमानामुळे देशात विक्रमी पीक येण्याची शक्यता केंद्रीय कृषी मंत्र्यांकडून व्यक्त. निवडणूक प्रचारातल्या कथित वादग्रस्त वक्तव्याबद्दल रावसाहेब दानवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. आणि कल्याण कर्जत दरम्यान विस्कळीत झालेली रेल्वे सेवा युद्ध पातळीवर केलेल्या प्रयत्नांमुळे पूर्वपदावर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.